নিতিন নবীনজি সকলে মিলে এদেরকে স্বাগত জানান। নিতিন নবীনজি আমাদের মধ্যে আছেন, গৃহমন্ত্রী আছেন শ্রী অমিত শাহ, আমাদের মধ্যে আছেন রাজনাথ সিংজি রক্ষা মন্ত্রী। Excuse me. National anthem. After that, no. ही महत्त्वाची दृश्य आपण बघू शकतोय। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं। ती ही दृश्य आपण बघितली। मोठ्या संख्येने जनसमुदाय जमलेला आहे आणि आज पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार स्थापन होईल। पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। सुवेंदू अधिकारी ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत। पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। तृणमूल आणि भाजपमध्ये सर्व स्तरावर त्यांचा कामाचा अनुभव राहिलेला आहे। कोण आहेत सुवेंदू अधिकारी ते आपण बघतोय। बंगालच्या तळागाळातील राजकारणाची सखोल जाण आहे त्यांना। बूथ पातळीपर्यंत संघटना उभारण्याचं कौशल्य, कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्याचं कसब। ममता बॅनर्जींचे एकेकाळचे खंदे समर्थक ते राहिलेले होते। तृणमूलकडून विधानसभा लोकसभेतही ते निवडून गेले। 2007 नंदीग्राम आंदोलनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती। डाव्यांची 3 दशकांची सत्ता घालवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। 2020 अखेरीस तृणमूल सोडून भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला। ममतांसोबत कायम तीव्र संघर्षाची भूमिका त्यांनी ठेवली आणि आज सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। पश्चिम बंगालमध्ये गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचं सरकार होतं आणि देशातील अनेक राज्य भाजपच्या ताब्यात जात असताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा गड टिकवून ठेवलेला होता। मात्र पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि भाजपानं ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे आणि आज भाजपाचं पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन होत आहे। पंतप्रधान मोदी आहेत, ते बंगालमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये आज सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्याला दिसत आहेत, नितीन नवीन आहेत, सोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे। सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये नंदीग्राम आणि भवानीपूर या मतदारसंघामध्ये भरीव विजय मिळवला होता। भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केलेला होता। 55 वर्षीय सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील करकुली गावचे रहिवासी आहेत। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला 293 पैकी 207 जागांवर विजय मिळाला आणि सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधील भाजपचे
पहिले मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी ज्या दरम्यान पोहोचलेले होते पश्चिम बंगालमध्ये त्यांचं भव्य असं स्वागत झालेलं होतं. त्या दरम्यानची दृश्य आपण बघू शकतोय. आज नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केलेली होती आणि आज बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते पदभार स्वीकारतील. पश्चिम बंगाल मधला उद्याचा दिवस सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखा आहे. देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा करिश्मा आहे. खरं म्हणजे भय आणि भरोसा ही लढाई होती. भय हारलं आणि मोदीजींचा भरोसा जिंकला. मी पुन्हा एकदा शुभेंदू अधिकारी जे आहेत ते देखील एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि ममता दिदीच्या दहशतवादापुढे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण प्रतिक्रियाही ऐकलेली आहे. काल पश्चिम बंगालमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये अमित शहा यांनी भाजपच्या विधिमंडळ नेते म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली होती आणि त्यानंतर भाजपच्या आमदारांनी जल्लोष देखील केला होता. 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं ऐतिहासिक विजय मिळवत सत्तांतर घडवून आणलं. 294 सदस्य विधानसभेमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला आणि मोठं आणि ऐतिहासिक असं यश मिळवलं. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका सुद्धा त्यामुळे बसलेला होता. या निवडणुकीत टीएमसीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला होता. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुद्धा बघायला मिळाली आणि आज 15 वर्षानंतर प्रथमतः पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन होणार आहे. शुभेंदू अधिकारी हे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत. आज नव्या सरकारचा शपथविधी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडणार आहे. अगदी काही वेळातच शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तर शुभेंदू अधिकारी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते 2020 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. त्याआधी ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. अनेक वर्ष टीएमसी मध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यातील भाजपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी ते एक बनले. शुभेंदू यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये नंदीग्राम आणि भवानीपूर या मतदारसंघामध्ये घवघवीत असा यश मिळवला, विजय मिळवला. भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला आणि आज शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. अगदी काही वेळातच हा शपथविधी पार पडणार आहे. शुभेंदू अधिकाऱ्यांच्या शपथविधीसाठी पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा दाखल झालेले आहेत. सोबतच इतर महत्त्वाचे नेते सुद्धा आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. कालच पश्चिम बंगालमध्ये भाजपची नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेलेले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमध्ये अमित शहा यांनी भाजपच्या विधिमंडळ नेते म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केलेली होती. शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर एकच भाजपच्या आमदारांनी जल्लोष केलेला होता आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे भाजपासाठी, कारण आज पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचा हा शपथविधी अगदी काही वेळात सुरू होणार आहे. मात्र त्याआधीची आपण ही दृश्य बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या दरम्यान दाखल झालेले होते त्या दरम्यानची दृश्य आहेत. त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जोरदार घोषणाबाजी सुद्धा या दरम्यान करण्यात आली. एकनाथ शिंदे, सुनेत्र पवार हे सुद्धा शपथविधीसाठी दाखल झालेले आहेत. व्यासपीठावर ते आहेत. सोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ते सुद्धा आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन नबीन यांचाही सहभाग आहे आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन होणार आहे. जोरदार जल्लोषात हा नव्या सरकारचा शपथविधी या ठिकाणी पार पडेल. अगदी काही वेळातच शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. पुन्हा एकदा आपण बघूयात शुभेंदू अधिकारी नेमके कोण, त्यांच्याबद्दल आपण बघूयात. तर शुभेंदू अधिकारी यांच्याबाबत बोलायचं गेलं तर तृणमूल आणि भाजपामध्ये सर्व स्तरावर त्यांचा कामाचा अनुभव राहिलेला आहे.
बंगालच्या तळागाळातील राजकारणाची सखोल जाण त्यांना आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे खंदे समर्थक ते राहिलेत. तृणमूलकडून आमदार खासदार म्हणून ते निवडून आले. 2007 नंदीग्राम आंदोलनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावली. डाव्यांची 3 दशकांची सत्ता घालवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. डिसेंबर 2020 मध्ये टीएमसी सोडून त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. ते सामील झाले. तृणमूल आणि भाजपमध्ये सर्व स्तरावर त्यांचा कामाचा अनुभव राहिलेला आहे. आणि आज तेच शुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे पहिले भाजपाचे मुख्यमंत्री होणार आहेत. आपण बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचं सरकार होतं. मात्र जेव्हा हा निकाल समोर आला त्या दरम्यान भाजपानं ऐतिहासिक असा विजय मिळवला. 293 पैकी 207 जागांवर भाजपानं विजय मिळवला आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं सरकार आता स्थापन होत आहे. तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत. शिवाजी, भाजपने पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये अशा पद्धतीने होतो ना भविष्यात याचा विजय मिळवल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. खरं तर ही ऐतिहासिक बाब आहे. यावर्षी 2 राज्यामध्ये आतापर्यंत भारतात स्वातंत्र्य मिळाल्यापासून भाजपला सत्ता मिळवता आली नव्हती. त्यामध्ये बिहार आणि दुसरं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल जे बॉर्डर स्टेट आहे आणि या ठिकाणी मोठा विजय मिळालेला आहे. एक बाब महत्वाची म्हणजे आणि ही सगळ्या ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होण्यासाठी एनडीएचे जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून सुनेत्रा पवार उपस्थित आहेत, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत, त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू आहेत, बिहारमधील जे एनडीएचे घटक दल आहेत ते देखील उपस्थित आहेत. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर भाजपने मिळवलेला हा देदीप्यमान असा विजय आणि त्याच्याच शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, खरं तर या विजयाचे शिल्पकार म्हणून अमित शहा आणि शुभेंदू अधिकारी यांच्याकडे पाहता येईल. ज्या पद्धतीने विजयी होण्यासाठी जे गरजेचं होतं, लोकांमध्ये जाणं, लोकांच्या मनातली भीती दूर करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत भाजपने पश्चिम बंगालमध्ये केल्या. त्यामुळेच वोटर बाहेर पडला आणि मतदान मोठ्या प्रमाणात झालं असं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी पुढारींशी बोलताना सांगितलं. त्यासाठी अर्धसैनिक बल जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं मोठ्या प्रमाणात. म्हणून आज हा सोहळा पूर्णपणे पार पडतोय. 200हून अधिक जागा ज्या आहेत त्या भाजपने पश्चिम बंगालमध्ये मिळवलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. नक्कीच. शिवाजी, कोणकोणते प्रमुख नेते या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत? प्रमुख नेत्यामध्ये जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, एनडीएचे घटक दल म्हणून जर पाहिलं तर राज्यातून आपल्या महाराष्ट्रातून सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, त्याचबरोबर एकनाथ शिंदे देखील यासाठी उपस्थित आहेत, चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर एनडीएचे आणि भाजपचे सर्व नेते जे आहेत त्या या सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच नक्कीच. शिवाजी, असं सोबत राहा. आपण ही पुन्हा एकदा दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार स्थापन होत आहे. त्या ठिकाणची ही थेट लाईव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा हा पश्चिम बंगालमध्ये पार पडतोय. इतरही महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. तो शुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मोठ्या संख्येनं जनसमुदाय जमलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपाचं सरकार येत आहे. नव्या सरकारचा शपथविधीचा सोहळा बघण्यासाठी जनसमुदाय एकवटलेला आहे. शुवेंदू अधिकारी आहेत ते मुख्यमंत्री पदाची अगदी काही वेळातच शपथ घेतील. तर आपण बघितलं तर 2016 आणि 2021ला दोनही विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपानं सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र या दोनही निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणं काही त्यांना जमलं नाही. मात्र यंदा भाजपनं कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचा असा चंगस बांधला होता.
त्यासाठी आपण बघितलं तर गेल्या काही महिन्यांपासून अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये स्वतः सूत्र हलवत होते। पश्चिम बंगाल निवडणुकीचा प्रचार आणि मतदान या काळात अमित शहा हे अक्षरशः पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून बसले होते। पहिल्या टप्प्यातील मतदान झालं, त्यानंतर अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या विजयाचं भाकीत सुद्धा केलं होतं। पश्चिम बंगालमध्ये 24 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान झालं होतं, तेव्हा अमित शहा यांनी भाजप 152 जागांपेक्षा 110 जागी विजय मिळेल असा अंदाज वर्तवलेला होता। तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला 170 जागांवर विजय मिळेल असं भाकीत वर्तवलेलं होतं। अमित शहा त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेलं हे वाक्य आता तंतोतंत खरं ठरताना बघायला मिळत आहे। आणि आजच्या दिवशी भाजपा सरकारचा हा शपथविधी या ठिकाणी पार पडतोय। महत्त्वाचे नेते आहेत ते आपल्याला दिसत आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, चिराग पासवान आहेत, त्यांची उपस्थिती आपल्याला दिसते। इतरही महत्त्वाचे नेते आहेत। भव्य दिव्य असा हा सोहळा पश्चिम बंगालमध्ये पार पडतोय। पहिल्यांदाच भाजपा सरकार हे पश्चिम बंगालमध्ये स्थापन होत आहे। अगदी काही वेळातच सुवेंदू अधिकारी हे बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते। शिवाजी, आपण बघतोय मोठ्या संख्येनं खरं तर जनसमुदाय एकवटलेला आहे, कारण ज्या पद्धतीने भाजपला मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे त्यामुळेच ते या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एक गोष्ट यामध्ये महत्वाची आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपची सत्ता जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये येताना पाहायला मिळते। त्यामुळं या सगळ्या विजयाकडे एक कष्टाने मिळालेला विजय, कार्यकर्त्यांच्या कष्टाने मिळालेला विजय म्हणून पाहायला हवं। आणि त्यामुळेच हा देदीप्यमान सोहळा भाजपचा आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतोय। आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, केंद्रीय गृहमंत्री या विजयाचे शिल्पकार म्हणून पाहता येतील, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर एनडीएचे घटक दल असलेले एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार यांच्या पक्षाचे नेते ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर हा मोठा विजय जो आहे भाजपचा होताना पाहायला मिळतोय। हो शिवाजी, आपण बघितलं 2016 आणि 2021 बद्दल बोललं तर दोनही विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालची सत्ता काही भाजपाला मिळवता आली नव्हती। मात्र आता जर बघितलं तर सत्ता आता भाजप स्थापन करताय। काय असे टर्निंग पॉइंट ठरले असतील भाजपासाठी? भाजपची एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आगामी काळात होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचं जे मनोबल आहे ते उंचावण्यात यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये ज्या ठिकाणी स्वतः सातत्यानं भाजपचे नेते प्रयत्न करत होते, अनेक लोकांच्या पश्चिम बंगालमध्ये हत्याही झाल्या, तरीही या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी जे प्रयत्न करणं अपेक्षित होतं ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळेच हा यश जे आहे ते एका दिवसाचं नाहीये, तर गेल्या अनेक वर्षापासूनचे केलेले प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। नक्कीच शिवाजी, असं सोबत राहा। पुन्हा एकदा आपण या शपथविधी सोहळ्याची जी दृश्य आहेत ती आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। मोठ्या संख्येनं पश्चिम बंगालमधले जे नागरिक आहेत ते एकवटलेले आहेत। जनसमुदाय आपण बघू शकतो, मोठ्या संख्येनं गर्दी आहे। आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन होतोय। नव्या सरकारचा शपथविधी अगदी काही वेळातच या ठिकाणी पार पडणार आहे। पहिल्यांदा 15 वर्षांनंतर या ठिकाणी भाजपचा पहिला मुख्यमंत्री होणार आहे। सुवेंदू अधिकारी हे बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील। काल पश्चिम बंगालमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडलेली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यासाठी गेलेले होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली होती। आणि याच बैठकीमध्ये अमित शहा यांनी भाजपच्या विधिमंडळ नेते म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा केली होती। त्यांच्या नावाची घोषणा होताच भाजपाच्या आमदारांनी मोठा जल्लोष केला होता। 2024च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं ऐतिहासिक असा विजय मिळवत हे सत्तांतर घडवून आणलंय। आणि आता नव्या सरकारचा शपथविधी अगदी काही वेळातच या ठिकाणी पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय, मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक एकवटलेले आहेत हा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी। 294 सदस्यीय विधानसभेत भाजपनं बहुमताचा आकडा पार केला होता आणि मोठं यश मिळवलं होतं। आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका त्यामुळे बसला होता। या निवडणुकीत टीएमसीच्या अनेक खरं तर दिग्गज नेत्यांचा पराभव झालाय। राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुद्धा यामुळे बघायला मिळाली आपल्याला।
सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात. त्यांच्याबद्दल बोलायचं तर ते 2020 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. त्याआधी ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. अनेक वर्ष टीएमसी मध्ये त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यातील भाजपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी ते एक बनले. सुवेंदू यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये नंदीग्राम आणि भवानीपूर या 2 मतदारसंघांमधून निवडणूक लढवलेली होती आणि या दोनही मतदारसंघांमध्ये त्यांना भरीव असा विजय मिळालाय. भवानीपूरमध्ये बघायला गेलं तर भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांचाही पराभव केला होता. पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील करकुली गावचे रहिवासी आहेत सुवेंदू अधिकारी. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला 293 पैकी 207 जागांवर विजय मिळालाय आणि सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालमधले भाजपाचे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत. आता अगदी काही वेळातच सुवेंदू अधिकारी ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. 15 वर्षांनी तृणमूल काँग्रेसचं सरकार जात आहे आणि भाजपाचं सरकार पहिल्यांदाच हे पश्चिम बंगालमध्ये दाखल होत आहे आणि त्याचीच लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय. भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आपण बघतोय, तेही दाखल झालेले आहेत. सोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांची उपस्थिती आहे. अनेक महत्त्वाचे नेते आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य नव्या सरकारचा शपथविधी पश्चिम बंगालमध्ये आज होतोय. यासोबतच ही नागरिकांची जमलेली गर्दी सुद्धा आपण बघू शकतोय. नव्या सरकारचा शपथविधी पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं हा जनसमुदाय एकवटलेला आहे. अगदी काही वेळातच सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी या ठिकाणी पार पडेल. आज सकाळपासूनच बघितलं तर कोलकात्यामध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू होती आणि आता मोठ्या संख्येनं जनसमुदाय एकवटलेला आहे. खरं तर पश्चिम बंगालचा भाजपाचा पहिला मुख्यमंत्री नेमका कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि त्यासाठीच काल पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली आणि याच बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची भाजपाच्या विधिमंडळ नेते म्हणून नियुक्ती केली आणि आता अखेर आपला पहिल्यांदा भाजपाचा पहिला मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी मिळतात. अगदी काही वेळातच ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. नेमकं काय वातावरण आहे त्या ठिकाणी, कोण कोण नेते जमलेले आहेत, काय सध्याचं वातावरण परिस्थिती बघायला मिळते जाणून घेऊयात. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे मी जाते. शिवाजी, सुवेंदू अधिकाऱ्यांच्या शपथविधीसाठी अनेक महत्त्वाचे नेते आहेत. ते पश्चिम बंगालमध्ये दाखल झालेले आहेत. मोठ्या संख्येनं जनसमुदाय एकवटलेला आहे. अगदी काही वेळातच सुवेंदू अधिकारी ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. डिसेंबर 2021 मध्ये नंदीग्राम मतदारसंघातून ममता दिदींना सुद्धा सुवेंदू अधिकारी यांनी हरवलेलं होतं. तृणमूल आणि भाजपमध्ये सर्व स्तरावर त्यांचा कामाचा अनुभव आहे आणि तेच सुवेंदू अधिकारी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.